वेलकम टू न्यू ब्लॉग मित्रांनो. चला आता विमानात बसायच्या अगोदर जरा थोडं पोटाचं बघायचं. जरा मस्त बघा, एवढा मोठा डोसा मागवलाय. पिलोडी, सोबडी, कांबळेताई, पाहुणं आणि मामा. मस्त का पैकी एवढी इडली संपवतो आणि मग लागूया पुढच्या प्रवासाला. आपला डोसा आहे, डोसा. चला आता आमचा प्रवास चालू झालेला आहे. सोबत पिलोडी, सोबडी रडायला लागले बघा. आणि सोबत आहे कांबळेताई. आता इथून किती नंबर झाला गेट? एक गेट नंबर 2 वर येत ना. ते रडायला लागले बघ, रडायला लागले. काय मग अच्छा, खिडकीमधनं खालचं बघायचं आहे का? विंडो सीट दिली बाबाला आणि मामाला आणि जेवण पण. कसा बोलतोय बघा. त्यानं आलाय खरं आता तायवानवरनं, पण त्याला हितनं लय आनंद झाला. आता हितनं बसायचा मुंबईवरनं. मुंबई ते सोलापूर जाम आनंद झाले. बघते कसं बघा, बघते कसं बघा ती. चला सिक्युरिटी चेकिंग आता झालेली आहे आणि आम्ही सगळे एअरपोर्ट वर आलेलो आहे. आतमध्ये एंट्री मिळाली. आता तिथं लगेच चेक करायचं. आता लगेच ते ठेवून मग ते चेक करायचं. थंड थंड वाटायला लागली, थंड थंड. बॅग किती लगेज आहे बघा आमचा. एवढं सगळं चेक करणार आहे आता ते. चला दुसरं गेट आलेलं आहे आणि इथं काय काय आहे तिथं अनिकेतला माहीत. आता आपल्याला काही जास्त माहिती नाही. थोडं थोडं माहिती आहे तेवढं. बाकी तर अजून इथं रांग लागली आता भरपूर. आहे सुबडी सोबत आहे. कशी खेळते ते बघा आतमध्ये. आहे का बघा, इकडं कसा उड्या मारते बघा. तिथं बघा पाहुणे चेकिंगला उभं राहिले तर बराच वेळ लागते. आता आतनं बघा कसा एअरपोर्ट. कांबळेताई बसलेली इथं. आता बरोबर 11 वाजलेत. 11 आणि 11:30 वाजलेत आणि आमची फ्लाईट बरोबर 1:10 मुंबई टू सोलापूर. कांबळेताई काय म्हणते, फायनली बोर्डिंग पास आलेला आहे आता. मस्त पैकी मी एक आहे आणि मी एक आहे. मी दोघं पळायला लागले ती पुढं. मिळाला आहे बघा. आता आतमध्ये एंट्री आहे. तिथनं मस्त एंट्री आहे. आता भरपूर चेकिंग असते तर लगेच चेकिंगला गेले आणि इथं फ्लाईट तिथून सोलापूरची फ्लाईट इथं दाखवते ती. आता इथं जरा फ्रेश होतो जरा थोडं. चला आता इथं अजून एकदा सिक्युरिटी चेकिंग आहे आणि ते झालं की मग आतमध्ये जायचं. पुन्हा एकदा सिक्युरिटी चेकिंग करतं तिथं. तरी हँडबॅग तेवढं दिले आणि बाकीचं साहित्य जे आहे ते तिकडे दिलेलं आहे. इथे सिक्युरिटी झालं की इथनं मग आतमध्ये जायचं. पण हे कसं गडबड करायला लागलं बघितलं का? हे त्याची गडबड बघितली का? बॅगा सगळ्याचा. हॅलो एकाची सिक्युरिटी चेक करून ते कसं गडबड आहे. गडबड बघा त्याची यायची गडबड बघा कशी करायला गडबड. हां कमॉन उघडतं बघा आता. गंमत काय माहिती आहे का? 5 रुपयाचा एवढा कॉइन होता ती सुद्धा वाजायला लागला सिक्युरिटी चेकिंग. मी म्हणलं बारकं माझ्याकडे काय आलं तिथं काय 5 रुपये ती पण खाली पडला. चला फायनली आपल्या जेवढे चेकिंग होते त्या सगळे चेकिंग झालेले आहेत आणि आता आपण आतमध्ये आलेलो आहे. म्हणजे बरोबर जिथं विमान थांबलेले त्याच्या आतमध्ये. आता इथून हळूहळू पण आता आतमध्ये जाणार आणि बाहेर तिकडे विमान लावलेले. चला तुम्हाला दाखवतो. हे बघा हे बघा तिथं पंखा चालू झाला विमानाचा. आता बहुतेक ती उडण्याच्या मागे. इकडे एक थांबलेलं आहे आणि या इकडे चालू आहे. आता दुसरा फॅन चालू झाला म्हणजे स्पीड या इकडे मैदानात आहेत सगळे विमान थांबलेले आहेत. ह्याचं काही वेगळीच असते. हे बघ इथं एक थांबले, त्या तिकडं 2-3 थांबले दिसले. त्या इकडे एक आहे. हे इथं आता सध्या चालू आहे. हे आता कधी उडतंय काय माहिती ना. स्पीड तर धरलं आहे ना. बघा ते उडायला लागले. थांबवले हो. आजचा ब्लॉग माझ्या आयुष्यातला सगळ्यात अविस्मरणीय ब्लॉग होणार आहे आपला. कारण आपली फर्स्ट फ्लाईट आहे आणि माझ्याबरोबर मामांची सुद्धा आहे.
काय आता ह्यांनी अनेकेत कसं तायवानवरून आले त्यांचं काही नेहमीच आहे, पण तरी पण विचार यांना आता तिकडून आला की त्याचा अनुभव वेगळा. पण आता हिथनं कसं तुम्हाला वाटतंय मुंबई ते सोलापूर आपल्या 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 जिल्ह्यात जायचं म्हणल्यावर? सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा चालू झालेलं आहे विमान. हा. तर खूप एक्सायटेड आहे. इंटरनॅशनल खूप झाले पण आपल्या जिल्ह्याचा आनंद थोडा वेगळाच आहे. हां अजून एक 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 मगापासून बसलो होतो, एक तास दीड तास तर बसलो होतो ना. त्यावेळेस भरपूर कमीत कमी 10-15 तरी विमानात उडले. आता हे समोर एक स्पाईट जेटचं बघा चाललंय, वळायला लागलंय. राऊंड घेऊन मग उडते काय है ना. आता याचं कसं आहे उडायचं काय म्हणतात? टेस्टिंग करते असं 2 ते 3 म्हणून त्या फिरून फिरून उडतंय. वेळेला येऊन बघा तुम्ही कधी एवढ्या जवळ विमान बघितले नसलं. आता मी तर त्याच्यामध्ये जाणार आहे आता बसून. मैदान खूप मोठं आहे. सातावर पडते. बघा तिकडे उडलं बघा बघा 5-5 मिनिटात एक एक विमान उडते. 5-5 मिनिटात मागा तरी 10-15 तरी आरामात झालेत विमानं. मग त्यावेळेस मी बाहेर होतो, ह्याने अजून अनिकेत आलं नव्हतं. मग हे सगळं आलं होतं, चेकिंग बी सगळी झाली. आता बघू किती वाजता आहे आपलं विमान? 1:55 स्टार एअरचं आहे. मुंबई ते सोलापूर आतापर्यंत काहीतरी 13 विमान होते. आता त्याची 50 होणार आहे संख्या. आता त्या तिकडं वळायला लागल्यावर तर ते आता जे गेले ना ते वळून आता परत ते स्पीड धरून त्या तिथं उडते. मग त्याचा मार्ग धरते. बघा मैदान आता फक्त इथून दिसतंय व्हिडिओमध्ये तुम्हाला लहान दिसायला लागत, पण मोठं आहे. त्या तिकडून पण उतरते ते विमान, लांब उतरते. मग परत ते- हां हे बघा अजून एक पळायला लागला, उतरले बहुतेक ते लँड केलेलं आहे बघा विस्टारा. आता जे मगाशी बघितलं ना आपण वळायला हे बघा कसं उडतं बघा. हे इंडिगो ही वेगळेच आहे की. चला बघितलं कसं टेक ऑफ विमानाचं बसलं इथं. कांबळे ताई बसले तिकडं आणि ह्याचं बघा हे एका ठिकाणी कधीच बसत नाही, एका ठिकाणी कधीच बसत नाही. लय वळवळ आहे. कसं ए बाळा ए इकडं मी इकडं कसं बसायचं सांग मला जरा. कसं बसायचं त्या तिकडं आहे ती बघ. मला सांग बरं कसं बसायचं हां. हळूहळू वळायला लागले. हे इंडिगोचं आहे, इंडिगो. वळून ते तिकडे वळायला लागले. बघा मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला किती स्पेशल बघायला मिळतं. त्या तिकडच्या आहेत सगळे विमानं थांबले. हे दिसतंय ते त्या तिकडं अजून एक टॅक नाही का बघितलं का. आणि ह्या इकडं थांबलेली वेगळीच आहेत आणि ते वळायला लागलेली वेगळी. गाड्या वेगळ्या, भलं मोठं मैदान आहे. हे एकटंच खेळते बघ, ह्याला फोन सुद्धा लागत नाही. आहे का सोबत हे सोबत या बघा. मस्त एकदम ब्रँडिंग जबरदस्त आहे. छान दिसतंय म्हणून म्हणलं मग आम्हाला टी-शर्ट का घालायला लावलं. टी-शर्टवर जरा खोलून दिसतंय लोक. कांबळे ते मगापासून बघून हसायला लागलेत. काय म्हणत आहे काय माहिती, बोल पण नाही त्या. कसं वाटतंय? तिकडून तायवानवरून आलेला आनंद नाही, पण मुंबईवरनं सोलापूरला जायचा ते आनंद आहे. छान वाटतंय नाही? कोण आहे इकडे बघ, कोण आहे? रोज व्हिडिओ कॉलवर बोलतोय. आज समोर आलं तर बोलायला सुद्धा काय ओळखू द्या ना त्याला. 7 महिन्यापूर्वी गेले. हे बघा चालायला लागले बघा आमचं कारखान सोबत चालायला लागले. पाय कर. तुम्हाला खरं सांगू का, मुंबई ते सोलापूर ही कुठून आले? तायवानवरून आले. बऱ्याच बँकॉक मुंबई. पण त्या 2 फ्लाईट्स आनंद त्याला मुंबई आपल्या गावाकडे यायचा जे आनंद आहे त्याचा जास्त एक्साइटमेंट ह्यांना वाढलेली आहे. आणि माझा तर काय फर्स्ट टाइम आहे फ्लाईट, विमान प्रवास. बघू पहिलं पाऊल कसं विमानात ठेवल्यावर वाटतंय. अरे बारके पण आलेलेच आहेत. हे म्हणले घाबरायचं काय नाही, नॉर्मल असते. तरी पण एक जरा थोडं असते, जरा थोडं समजू शकता असते, जरा थोडं असते काय तर. चेहऱ्यावर आनंद तुम्हाला दिसत असेल, पण जरा आतमध्ये वेगळंच काहीतरी चालू आहे. बघू आता वेळ आल्यावर, जसं पुढे जाईल ना तसं तुम्हाला कळेल. नुसतं एष्ट फिरल्यासारखं विमान फिरायला लागले.
सगळ्या पूर्ण मैदानात लय मोठं मैदान आहे. तिकडे दाखवलंच मगाशी तुम्हाला. सगळे विमानं थांबले, सगळे विमानं थांबले. तरी डोमेस्टिक आहे डोमेस्टिक असल्यामुळे कमी आहे म्हणते, इंटरनॅशनलला जास्त असतं. मगापासून आम्ही बघत होता काय, मामा आणि मी आहे ना, मगापासून कॅमेराच हाणलं सोबडीने. मामा बोलायला हाणलं, मला हाणले ना काय. मगापासून आम्ही बघत होतो ना की असा रनवे आहे. चला पुढे बघू. बघू आता कसं आहे पुढं. विमानात बसायच्या अगोदर बघा फॅमिलीचा नाश्ता चालू आहे. हे ह्याला लय आवडतो वडापाव खायला. चला आता काय, आता बोर्डिंग टाईम आहे, बोर्डिंग टाईम. आता ते दाखव. डायरेक्ट फ्लाईटमध्ये जाणार. आता फ्लाईटमध्ये जायचं. आता डायरेक्ट फ्लाईटकडे जायचं. आता बस थांबली तिकडं. चला आता बोर्डिंगला आणि निघालो आम्ही आता बसकडे. आता बसमध्ये जायचं आता. चला सगळं मामा आहे. ओके चला आता बसमध्ये बसले सगळे आम्ही मस्तपैकी. आता बसमध्ये जायचं, आता विमानाच्या जवळ जायचं. आता बघा भरपूर लोक आहेत. बस गच्च आहे एकदम. हे बसलाय आजोबासोबत लय खुश झालाय. हे बघा सगळे विमान बघा. स्टार एअरचं बघा, स्पाइस जेट, स्टार एअर. गाडी आता वळायला लागली हळूहळू. हे आपले विमान आहे स्टार एअर. जवळच आहे, फक्त गाडीत उतरायची वेळ आहे. सुप्री सुप्री सरा वाजायला लागले बघा किती जोरात आवाज आहे. स्टार एअर मोठं विमान आहे. हे सगळे विमानच थांबलेले आहेत. चलो सोलापूर सोलापूर चला चला मस्त पैकी. आता चला सोलापूरला. आवाज लय जोरात यायला, आवाज थांबलेत आहे पुढं. स्टार एअर, मी स्टार एअरचं धन्यवाद म्हणतो. त्यांनी सोलापूरसाठी ही सेवा चालू केली. खूप खूप धन्यवाद. खूप आनंद आहे. मुंबईपासून सोलापूर यायला खूप आनंद आहे. हे तायवानवरनं गेली तिला एवढा आनंद नाही, तेवढा जास्त आनंद मुंबई सोलापूरचा आहे. चला आता पहिला पाऊल ठेवूया विमानामध्ये. बघा एवढं विमान आहे बघा. आवाज बघा, आवाज. यांचे पाऊल हे चाललं हळूहळू. विमानात पहिला पाऊल हळूहळू. चला काय मस्त वाटते कम्फर्टेबल. लय मोठं सीट आहे. सीट 10 फायनली आज योग आलेला आहे विमानात बसायचा. कुठं आहे 10B आहे का, त्याच्या पुढं पलीकडे दिसतं. आंबळेताई पाठीमागे आहेत 10B. हा कुठे 10 इथं माझं तिथे 10B 10B नाही. चला पहिल्यांदा बसलेला कांबळेत आहे, सुबडी आहे सोबत. सीट बेल्ट लावले आणि दोन विंडो सीट आल्या. दोन समोर एक आहे आणि इकडे एक आहे. हे बसलेत सोबत आणि कांबळे इकडं बाबा सोबत ते बसले आणि पाठीमाग हॅलो बसलेली. अजून चालू झालं नाही. कसं वाटत नाही अजून चालू झाल्याशिवाय काय मजा येत नाही. पहिल्यांदा बसल्यावर हळूहळू चालू होईल.
खालून पण थांबण्यासाठी गडबडीत फोटो काढला आणि आता चला सोलापूर बोलू नाही का असं बसलं मामांना पण विंदोशीत आहे. चला अजून काय चालू झालेलं नाही. पाठीमागं बघा खूप जण बसलेत भरपूर. सरा वरनं फक्त लहान दिसत होतं पण खूप मोठं आहे, भरपूर शेट आहे आतमध्ये. आता ज्यावेळेस चालू होईल तेव्हा एक उडालं बघा तिकडे एक पान बघा इथनं किती मोठं आहे पान. पात्यावर झालं आपण आणि बहीण भाऊ बरोबर जे पंख आहे ना पंख त्या पंखाच्या मध्ये बसले. मला एवढा आनंद झाला ना पेनूला तर विश्वास बसत नव्हता. मी आलो त्याला तर अजून विश्वास बसायला. मला म्हणला मामा मी येणार आहे तिकडे पण मामाच इकडं आला. कसं आहे मामासोबत तुम्ही म्हणाल तू तर तायवानवरनं आलाय पण आता मामासोबत तुला कसं वाटतं. हसायला लागले बघा मामासोबत बसायला किती त्याला भारी वाटतं. ते तिकडं आहे मोठा तिकडं आहे बाबाकडे. बाबा मी परत तसं करतो. हाय बाय बाय हाय हाय उडकर चिमणी उडकर आता विमान उडकर. कसं वाटतं मग कांबळे ताई तुम्ही ताई होय माहिती द्यायला सगळं. कांबळे ताई तायवानवरून आलेत आणि आता मुंबई टू सोलापूर त्याचा आनंद यांना वेगळा. ट्रेन 8 तास लागला. हे 1 तासामध्ये आपण जातो सोलापूर. 1 तास 5 मिनिटं. खिडकीतनं दिसते ते बघा सगळं. तिकडे चालले तिकडे गेले. इथं भरपूर पुस्तकं आहेत. वर काय 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 हवेची बटन आहेत. मग आम्हाला पण विंडो सीट मिळाली. वरनं दिसते चांगला सोलापूर. Okay, witness. Along with me, first officer is Karan Maridas. In the cabin for safety and comfort. Senior cabin crew lead by Sovic, along with Pratiksha and Jano, will be taking care of you. We have started and attentive Vishwa Women Board of Flight Services 5333 to Solapur. And request to pay full attention to the safety demonstrations given by the cabin crew, that is for your own safety. And we'll get back to the crews with the latest weather update to Solapur. To Solapur, flight update will be covering a distance of 600 kilometers in 1 hour of flight time. And now sit back, relax, enjoy the Started experience. Thanks for choosing to fly with Started. Thank you. नमस्कार कप्तान करण है। कैबिन में मैं सोभी का मुख्य विमान कर्मी और मेरे साथ हैं प्रतीक्षा और जानवी। हम हिंदी और अंग्रेजी बोलना चाहते हैं। हम आपकी आज की उड़ान में आपकी सुरक्षा और सुविधा का ख्याल रखेंगे। उड़ान के दौरान किसी भी प्रकार की सहायता के लिए हमारे विमान कर्मी दल से संपर्क कर सकते हैं। हम आपकी स्टार एयर सेक्टर धन्यवाद। Guests on board our flight S5 from Mumbai to Solapur. The distance between Mumbai and Solapur shall be covered in 1 hour. This flight is under the command of Captain Vignesh, assisting him to understand Hindi and English. पाठीमागे सारखं We'd like to take care of your safety and comfort in today's flight. इथे एक खिडकी To contact any of the इथे एक खिडकी आली आहे. assistance. आणि इथे एक खिडकी Enjoy आहे. your travel experience. Thank you. आवाज कसा यायला लागला. तिकडे एक थांबलेला तिकडे एक थांबलेला. ही आहे ना ही मामा आज आलाय. मामाला का नाही बोलू दे अंधार होत नाही आता. पळायला लागले बघा आता हळूहळू पळायला लागले. पान कसा दिव्य साथियों, कृपया ध्यान दीजिए। पान आपकी कसा सुरक्षा हमारे लिए सर्वोपरि है। अब हम आपको इस विमान की सुरक्षा सूचना को के बारे में बताएं। कुर्सी की पेटी इस तरह से बांधी जाती है कसने या ढीली करने के लिए। कैबिन में हवा का दबाव में कमी होने पर ये ऑक्सीजन का अब अपने आप ऊपर बहने का नीचे आ जाएंगे। अपनी कुर्सी पर ही बैठे रहें और ऑक्सीजन का प्रभाव। अपना मास्क पहले पहने और फिर दूसरों की सहायता करें। इस विमान में 4 आपातकाली द्वार हैं, 2 विमान के पिछले भाग में और 2 आगे की ओर। आपका निकटतम द्वार आपके पीछे भी हो सकता है। कैबिन में अंधेरा होने की स्थिति में ये फर्श पर लगे प्रकाशमान बत्तियां आपको निकटतम द्वार तक पहुंचाने में मदद करेंगी। अधिक जानकारी के लिए कृपया सुरक्षा निर्देश पत्र को हळूहळू स्पीड घ्यायला पॉकेट में रखा गया है। फ्लाइट आहे. Attention please, your safety is our priority. The we're now showing you the safety demonstration and features of this aircraft. Should there be a drop in cabin pressure, an oxygen mask like this will drop automatically from the panel above you. Remain seated and remove the mask from the retainer and pull the oxygen mask sharply towards you to start the flow of oxygen. Place the mask over your nose and mouth and breathe normally. Secure your own mask first before assisting other passengers.
There are 4 exits in this aircraft, 2 at the rear and 2 at the front of the aircraft. Please note that when you enter the aircraft, the exit bar marking lights will guide you to the nearest exit in case of an evacuation. For more details, please refer to the safety instruction card placed in the seat pocket in front of you. यदि विमान को पानी पर उतरना पड़े तो इसे इस तरह से रखें और कस के बांधें। सूचना चालू है। रक्षा जैकेट को फुलाने के लिए लाल डोरी को खींचिए और यदि ना फूले तो इसे मुंह से भी फुलाया जा सकता है। ध्यान आकर्षित करने के लिए बत्ती मौजूद है। रक्षा जैकेट को विमान से बाहर निकलते समय ही फुलाएं। आपातकालीन स्थिति में शिशुओं को शिशु रक्षा जैकेट दिए जाएंगे। पहनाने की विधि सुरक्षा निर्देश पत्र में दी गई है। रक्षा जैकेट को क्रू के आदेश मिलने पर ही खोले। बिना आदेश के रक्षा जैकेट पर फुलाना, छेड़छाड़ करना या स्थान से बाहर निकालना एक दंडनीय अपराध है। धन्यवाद। Ladies and gentlemen, the life jacket has been placed under each seat. In the event of a water evacuation, remove the life jacket from the pouch, slip it over your head and secure the strap tight around your waist. Pull the manual inflation tube on either side. There is a water activated light for attracting attention. Inflate the life jacket only when you leave the aircraft exit. In the event of a prepared emergency on water, infants will be provided with an infant life jacket. Kindly refer to the safety instruction card for the donning procedure. Inflate the life jacket only upon receiving instructions. अजून पळते जर रनवेवर अजून काय स्पीड घेतला नाही पण आवाज मोठा येते बरं का. तुम्हाला कसं येते मला माहित नाही, ते मला नंतरच कळेल. हो थांबळे कसं वाटतं? तू आनंदाच्या ह्याच्यात बोलू शकत नाही ना. बोलू शकत नाही मला. ते जसं स्पीड घ्यायला लागले ना तसं मला जरा थोडं हे व्हायला स्पीड घेईल तसं जरा अजून मग असं पळायला लागले. थोडं पळते मगापासून पान पळायला लागलेलेच बघायला लागले. हे बघा कसं खेळते. चालेल स्टार येत बघा किती मध्ये थांबले खूप आनंद आहे बघा. आतापर्यंत लहानपणापासून गेलाय फक्त खाली जमिनीवर विमानाचा आवाज आला ना, विमानाचा आवाज आला की खालूनच बघून असं करायचं. पण आज प्रत्यक्षात ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि मामाचं सुद्धा तिकडे बसलेलं आहे. माझं आणि त्यांचं पहिलीच फ्लाईट आहे. थांबले इथं बसले मोहरा चालू आहे का भावाला खेळायला लागल्या. हळूहळू आता रनवेला स्पीड घेतली नाही. इथे खिडक्या ह्या खिडकीपेक्षा का नाही ह्या खिडकीत बरं दिसते पाहता. आता ॲक्च्युअलमध्ये कसं होतं मी सांगतो बरं का. आता जरा हालायला लागले पण ज्यावेळेस पॅक ऑफ कराल ना त्यावेळेस अनुभव सांगतो कसं होते नेमकं. पॅक ऑफ करून स्टेट होते बघू. एसट्या थांबल्यासारखे विमानं थांबले. हे कुठलं आहे हे वेगळं आहे विथ सारा. कशी वळायची ते बघा विमान कसं वळायला लागलं. कसं वळायला इकडे यायचं तिकडे चाललं. 1 2 3 सर्व विमानाचं विमान पाहिजे फिरायला. ते पाठीमागचं वेगळं आहे कोणचं एअर इंडियाचं आहे. आता हळूहळू रनवेवर स्पीड धरायला लागलाय. समोर दुसरे आहेत मगाशी बघितलं किती ढेगं बरं आहेत ते. आता हळूहळू स्पीड धरायला लागला. वळला आहे आता रनवेवर आणि असं पण हालायला लागले. असं हालायला लागले. तिकडे मावा बसले ना थांबले जरा. ते खाली पण रडतानी विमानात पण रडतेच. नुसतं रडतानी घरी झोप झाली. लय लांबचा प्रवास झाला त्यांचा तरी. तिकडे आईला बोलायला आईला काय सांगणार विमानात बसल्याबद्दल. आला तायवानवरनं तर आलाय इथल्या पण सांगते अजून आईला. आत्ता घेतला बघा स्पीड. अरे बाप रे शप्पथ. अरे देवा अरे बाप रे काय भयंकर आवाज यायला लागला रे. अरे किती स्पीड आहे मला माहित नाही. बोलायला लागले बाबा पाहायला उडलं बघा. बाप रे असंच चालू बरं झालं. अरे आलो बाबा खाली बघा
बापरे बापरे, असं झालं असं आता सर असं झाले. नाकामध्ये जातो. वर आले बापरे, बिल्डिंग रे बिल्डिंग. वरनं कसलं दिसायला लागलं. काय सांगू तुम्हाला, काय जबरदस्त वर तोंड केलंय बघा ते हवेतच, नाकामध्ये आलं. ढगामध्ये आहे, ढगामध्ये. असंच आहे पण का असंच आता सरळ होईल. आता आता काय आलं समुद्रामध्ये. समुद्राच्या वर आहे, आता समुद्राच्या वर असं आहे, असं असं असंच आहे बघा. आता दाखव समुद्र. बघा मित्रांनो, ढगाच्या वर आले रे बाबा. इकडून तर काय दिसेना. अयो अयो शपथ, तिकडे पण आहे. अयो अरे बाप रे बाप, ढगाच्या वर सूर्य, शपथ. खालचं तर काय दिसत नाही मला. इकडे ऊन आहे असं समुद्र. हा, इकडं ऊन आहे. आता इकडे ऊन आहे. ढगाच्या वर आहे. असं 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 आता बरंच काय काय वाटतं असं कोणाच बघा, आता सरळ झालं बघा. मानवा कसं होतं काय का. बापरे बापरे, डेंजरच आहे रे देवा. समुद्राच्या वर आहे बघा मित्रांनो, समुद्राच्या वर. ढगाच्या वरच आहे बघा मित्रांनो. मला तर खालचं काय दिसणार, ढगाच्या वरच आहे मधला पट्टा. शपथ शपथ शपथ. पूर्ण ढगाच्या वर गेले, पूर्ण ढगाच्या वर. असं असं होते. आवाज लय जोरात आवाज आहे. इकडं इकडं पानावर आहे, पात्यावर बरोबर. असं स्थिर दिसतंय, स्थिर असं चाललंय पुढं. अजून थोडं असं आहे, जरा थोडं आहे. असं असं व्हायला असं असं एकदम आता डायरेक्शन चेंज करते बघा. असं आता बघा. आपल्या इकडं आपल्याला खूप भारी वाटायला लागले बरं का खरंच. असं करताना जेव्हा असं की असं की झालं काय लय बेकार आवडते, लय बेकार आवडते. अजून असं आहे, आता असं झालं. काही सुद्धा कळलं नाही नेमकं कुठं पाण्याच्या वर आहे का ढगाच्या वर आहे. ढगाच्याच वर आहे. खाली जमीन दिसायला लागली बघा थोडी थोडी जमीन दिसते बघा. काय काय दिसते ढग असते बरोबर पाण्याच्या वर आहे बघा. खाली तेवढं दिसायला लागले बारकं बारकं. किती बारकं बारकं दिसतं. किती वर आहे मला काय माहिती नाही, पण भरपूर वर आहे. घरं बघा केवढं दिसायला.
ढगाच्या वरनं उडायचं मजाच वेगळी आहे. भयंकर स्पीड आहे, भयंकर. दिसताना दिसत असं स्लो, पण भयंकर स्पीड आहे. आवाज तर जबरदस्त आहे. रस्ता आहे का काय माहिती, डोंगरं हे सगळं दिसत आहे. तुम्हाला सांगतो आता वाटत नाही की, पण एक ताशीला 600-700 किलोमीटर स्पीडच्या वेगानं पळायला लागले. दिसून येत नाही तेवढं, पण भरपूर स्पीड आहे. 700 km/h स्पीड आहे. वर स्पीड पण जाणवते बरं का. आता इथे खिडकी असल्यामुळं चांगलाच वरनं बघायला भेटते. दीर्घ पळायला लागेल. दीर्घ कसं पळते काय कळलं नाही बाबा मला. ढगाच्या वर नाही, पुन्हा ढगाच्या वर नाही. वेगळंच फील आहे, वेगळंच. तेव्हा सरळ झालं. तेव्हा वळाले काय की बहुतेक. मगाशी असं झालं ना, तर वळायला असं फील होतं ना, हे लागलं रडायला. खायला प्यायला द्यायला सगळ्यांना पाणी याचे काय रडायच लागले. खाली उतरणार आहे थोडे हुशार. हळूहळू खाली उतरायला लागले.
लागले वाकडे तिकडे व्हायला वाकडे तिकडे व्हायला लागले बाबा हाणायला लागले तर मी बसलो पानावर बरोबर असं पहिलं जाणीव होती बरं जाणवती त्यामुळे काय चंद्र दिसत भरपूर दिवसात खाली खाली उतरायला लागल्या तर मी पण अरे बाबा वेगळंच व्हायला लागलं मला तर जाणार काय काही नाही भरपूर पवन रस्ता सगळं कोणाचा रस्ता आहे कोणाच्या हळूहळू खाली उतरायला खरं सांगतो असं असं होतं असं होतं परत हसायला मला ऐकायला तर काही येत बेकार जाणवतं बेकार जसं जसं खाली पाहिजे ना खाली मोठा धावा भरायला आहे हसायला हे हसायला आहे आलो सोलापुरात बघा बाबा हळूहळू हळू खाली यायला लागले वळायला लागले वर झाले वर झाले तिरकं झालं तिरकं सरळ झालं तिरकं झालं सरळ तिरकं लय व्याखर जाणवतं उतरायला चांगलं जाणं उतरणार आणि डेंजर वाटतं बाबा मला सिस्टम आहे खाल्ला बघतो मी वाटतं पण विमानात बसलं डोक्यामध्ये नुसतं आपल्याला गरा लाईट बघ आपल्याला चमकायला दिसते नाही का माहिती लई लहान आहे बघ लई लहान आलोच खाली आलो खाली यायला मोकळं तिरकं झालं पाणीवर झालं दिसतं तिरकं व्हायला तिरकं To be seated for landing. Thank you.
खाली आलं बघा मुलाला सांगता का मी खाली आलं घर बघा तरी केवढं दिसतं डेंजरच एक्सपिरियन्स आहे बाबा तिरक होत सावकाश खाली यायला लागले बघा मित्रांनो खाली बघा विमानात कसं दिसतं सोलापूर हायवे बघा हायवे गाड्या चालल्या आहेत बघा पाण्याच्या वरनं आलं रस्त्याचा सगळं दिसायला आलं बघा खाली झालं बघा आलं बघा तिरकं व्हायला बघा आलं बघा बघा तिरकं कसं होतंय बघा वळायला लागलं बघा वळायला बघा वळालं बघा बघा कसलं डेंजर दिसतोय बरं शेत बघा शेत वळायला लागलं लय बेकार फील होतं बघा तिथं तुम्हाला आपलं खाल्लं बघा पाना कसं हरतं वाकडं तिकडं होत वळत खाली म्हणून काय वाटत नाही मनात बसायला करतो रे बाबा तुम्हाला थांबलं होत आहे पण लई बेकार फील होतं खाली येईल तसं नाही खाली येईल तसं वेगळंच वाटायला लागलं आलं बघा खाली येतं 1 मिनिटात येईल खाली वाकडं तिकडे किती घर आहे आपल्या सोलापुरात आलं बघा खाली आलं खाली आलं बघा खाली आलं खाली उतरलं बघा खाली उतरलं शप्प अरे बाप रे काय झटका घेतलं रे देवा काय स्पीडमध्ये पडायला लागले ते बापरे आयुष्यपत काय डेंजर अनुभव खाली आल्यावर सुद्धा आवाज शप्प काय स्पीडमध्ये उतरलो लँडिंग करताना लई डेंजर बघा अजून स्पीड वाढवलं बघा लँडिंग करताना लई डेंजर स्पीड होते आलं बघा हळूहळू रनिंग पळाले इस समय बाहर का तापमान 21 डिग्री सेल्सियस है। अब आप अपने मोबाइल फोन का प्रयोग कर सकते हैं। कुर्सी की पेटी बांधने के संकेत देने तक अपने स्थान पर ही बैठे रहे और कुर्सी की पेटी बांधे रखें। सामान को सावधानी से खोले और अपना सारा सामान साथ ले जाए। स्टार की नवीनतम सूचना स्पेशल ऑफर पर भारी आता आरक्षण के लिए आप हमारी वेबसाइट www.star.com पर जरूर जाए। यदि आपको हमारी सेवाओं से संबंधित कुछ प्रतिक्रिया देनी हो तो आप हमारे कस्टमर केयर @star to Solapur Airport. अजून पळवायला लागले ते 31 degrees Celsius. You may use your mobile phones now. Please remain seated अजून with your पळवायला seatbelt fastened लागले until the seatbelt signs are switched off. Be careful while opening the overhead compartment and ensure you have taken all your personal belongings. अजून पळते ते रेल्वेवर दोन्ही कानाला ऐकायला कमी यायला लागले आता मला थांबला वळून थांबते अजून एक किती विमान आहे थांबले बघ आता चला आलो आपण आता सोलापूर रेटवर थँक्यू बापरे काय
पाणी बघा केवढं स्टार एअर हळू 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 स्टार एअर मोठं आहे विमान मोठं विमान बापरे केवढं आहे बघा बघा मित्रांनो केवढं विमान आहे बघा फायनली पोचलो आपण सोलापूरला आता इथून चालत नाही काही ना इथं फोटो काढायला मामा फोटो काढायला लागले ना ठेवा या इथे एक विमान थांबले हे कुठं जाणार आहे हे कुठं जाणार आहे ते कुठं जाणार ठीक आहे गोव्याला हे आपण आलेलो हे गोव्याला जाणार आहे का तर फायनली आपण सोलापूरला आलोय आता हे एवढी लांबून आले आता इथं इथं कसं वाटलं तुम्हाला खूप छान वाटलं मुंबई ते सोलापूर 1 तासात आलो फक्त 1 तास जाताना रेल्वेनं 8 तास लागला पण येताना 1च तासात आलो खूप छान झाला तुम्हाला खरं सांगतो बरं का मला काय ऐकायला येणार ज्यांना कुणाला इमारत बसायचं आहे ना त्यांनी पहिल्यांदा मानसिक तयारी ठेवा कारण वर गेल्यावर टेक ऑफ करताना लँडिंग करताना एक वेगळंच अनुभव येते वेगळाच फील येते त्याला तरी भरपूर प्रवासी होते भरपूर प्रवासी आहेत भरपूर प्रवासी लांब केवढं दिसते एक पुन्हा एकदा स्टार एअरचे खूप खूप धन्यवाद कांबळे ताई लई स्पीडमध्ये पळाला स्टार एअरचे खूप खूप धन्यवाद तुम्ही सोलापूरमध्ये एअरलाईन्स चालू केले विमानसेवा चालू केल्याबद्दल खूप खूप सोयीचं झालं आहे तिथं कारखाना आहे पुन्हा एकदा मी धन्यवाद थँक्यू म्हणतो आणि आता चला घराकडे निघूया भारी एक्सपिरियन्स झालेला आहे कांबळे ताई हसायला लागले कोण आले तर माहीत नाही आमच्याच विमानात कोणतं राहतं आम्हालाच माहीत नाही स्पेशल गेस्ट असतील सगळे पत्रकार पोलीस बंदोबस्त तिथंच आहे हे बघा आले बघा आजीकडे गेला बापड चला मित्रांनो फायनली हे सगळे तायवानवरनं आलेत आणि आम्ही मुंबईवरनं कसा वाटला तुम्हाला ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय धन्यवाद